नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका संपून 2.5 महिन्यापेक्षा अधिक काळ गेलेला आहे. 20 नोव्हेंबरला मतदान झालं. 23 नोव्हेंबरला निकाल आले. त्यानंतर शपथविधी झाला. मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री, मग मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. मंत्रिपदाची खाती वाटली गेली. पालकमंत्रीपदाचं सगळं काय होऊन गेलं. हे सगळं होऊन गेल्यानंतर सुद्धा माध्यमांच्या बातम्यांवर नजर टाकली तर असं दिसतं की अजूनही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा विषय, वाद, प्रश्न सुटलेला नाही. तुम्हाला आठवत असेल तर त्या काळात निकाल लागल्यापासून शपथविधी होईपर्यंत तत्कालीन मुख्यमंत्री आणि आजचे उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे सर्वोच्च नेते एकनाथ शिंदे नाराज आहेत, या बातम्या होत्या, ही चर्चा होती. अगदी त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याच्या 2 तास आधीपर्यंत ते शपथ घेणार नाहीत, ते नाराज आहेत, ही चर्चा चालू होती. आणि अजूनही बिचारे एकनाथ शिंदे आपल्या जन्मगावी गेले तरी सगळीकडे एक ब्रेकिंग न्यूज सुरू होते. अजूनी रुसूनी आहे, हे गाणं सगळ्या चॅनेलवर वाजायला लागतं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या दरे या गावी गेले कारण अजूनही रुसूनी आहे. योगायोगाने त्या गाण्याची पुढची ओळ काय आहे? खुलता कडी खुलेना. आणि खरंच मित्रांनो, वेगवेगळे व्हिडिओ बघितले तर एक गोष्ट मान्य करावी लागते की एकनाथ शिंदे आपल्याला मुख्यमंत्रीपदी भाजपने कायम राहू दिलं नाही, याविषयी नाराज आहेत का? तर त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बघून ते नाराज आहेत हे कोणीही नाकारू शकणार नाही. कोणी नाकारू शकणार नाही. अर्थात ते नाराज असल्याचं नाटक करतात की एक रणनीती म्हणून महायुतीने एकनाथ शिंदे यांनी आपली नाराजी दाखवत राहायची असं ठरवण्यात आलंय, अशी मला कधी कधी शंका येते. मित्रांनो, राजकारणात ह्या सगळ्या गोष्टी चालतात. दाखवायला एक करायचं आणि हेतू भलताच असतो. काय ते युद्धनीतीमध्ये त्याला कॅमोफ्लॉज म्हणतात. म्हणजे आपल्या प्रतिस्पर्धी किंवा शत्रू सैन्याला गाफील ठेवण्यासाठी किंवा त्यांच्यात गैरसमज पसरवण्यासाठी जाणीवपूर्वक असे देखावे निर्माण केले जातात. तसं कदाचित विरोधी पक्षांना आणि महायुती सरकारच्या विरोधात कायम असलेल्या माध्यमांना गोंधळात ठेवण्यासाठी हे नाराजी नाट्य चालतं की काय, अशी मला कधी कधी शंका येते. कारण प्रत्येक गोष्ट बघा, एकनाथ शिंदे नाराज आहेत तरी ते उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतात. मग खाते वाटप होते, नाराज आहे. परत एकदा होतं पालकमंत्रीपद, नाराज आहेत. पण सगळं चालू आहे आणि त्यांच्यामध्ये नेमकी कुठे काय भांडणं चालू आहे याचा मागमूस बाहेर येत नाही. सरकार व्यवस्थित चालू आहे. सरकार व्यवस्थित चालू आहे. बरं, एकमेकाशी जाहीरपणे हेवे दावे, कॉलर पकडून भांडावेत, एकमेकांविरुद्ध अपशब्द वापरावेत, असंही काही होताना दिसत नाही. हे मी तुम्हाला का सांगतो मित्रांनो? तुमच्या आठवणीसाठी सांगतो. ज्यावेळेला महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि त्यालाही अनैसर्गिक आघाडीच म्हटलेलं आहे की हिंदुत्ववादी शिवसेना घेऊन उद्धव ठाकरे हे दोन काँग्रेस बरोबर गेले, महाविकास आघाडी स्थापन केली आणि मुख्यमंत्री झाले, तर ते आपल्याला भेटतच नाहीत, ही तक्रार अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यासारख्या ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांना माध्यमाकडे करावी लागली. महाविकास आघाडीत ज्या कुरबुरी चालू होत्या त्या सत्तेत असताना किंवा सत्तेतून बाहेर पडल्यावर किंवा बाहेर फेकले गेल्यानंतर आजही कायम महाविकास आघाडीतल्या कुरबुरी माध्यमात आपल्याला उघडपणे ऐकायला येतात, कारण त्यांचे नेतेच उघडपणे बोलत असतात.
उघडपणे बोलत असतात. नाना पटोलेंसारखा काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष स्वपक्षीय किंवा मित्रपक्षीय नेत्यांच्या कुठल्याही वक्तव्याच्या विरोधात ठणकावून बोलत असतो. विजय वडेट्टीवार आहेत, संजय राऊत आहेत. ते जितके जाहीरपणे आपली नाराजी, राग मीडियामधून व्यक्त करतात, तेवढं महायुतीमधल्या तीन पक्षातल्या नेत्यांनी एकमेकाविरुद्ध दागलेल्या तोफा आपल्याला दिसत नाहीत. हा कुजबूज असते. सूत्रांच्या बातम्या भरपूर असतात. सूत्रांच्या बातम्या भरपूर असतात. काल परवा माझा अमरावती जिल्हा पत्रकार संघातर्फे जीवन गौरव पुरस्कार देऊन मला त्यांनी सन्मानित केलं. आणि बरेच जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय वेगवेगळ्या आणखीन 5 पत्रकारांना अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाने सन्मानित केलं. त्यावेळेला बोलताना मी आणखीन एक गमतीशीर विधान केलं होतं की बाबा एक काम काम करा, यापुढे सूत्र नावाच्या पत्रकारालाही एक पुरस्कार द्या. तो देण्याची गरज नाही, कारण सूत्र कधी समोर येत नाहीत. त्यामुळे फुकट घोषित करायला काय हरकत आहे. 1,00,000चा पुरस्कार जाहीर करा. देणार कोण आणि घेणार कोण, कारण सूत्र ही कधीच समोर येत नाहीत. तर सांगण्याचा मुद्दा असा की महायुतीमधल्या असल्या बेबनावाच्या बातम्या सूत्रांकडून नित्यनेमाने येत असतात, पण जो परिणाम असतो तो कधी समोर येत नाही. ज्या प्रकारे महाविकास आघाडीतून 40 आमदार एका दिवशी अचानक उठून मुंबई बाहेर, महाराष्ट्राबाहेर निघून गेले आणि बघता बघता पुढल्या 10 दिवसात उद्धव ठाकरे यांचं सरकार गडगडलं होतं. त्यानंतर उरलेली महाविकास आघाडी होती, त्यात जो विरोधी नेता होता तो सुद्धा एक दिवशी उठला आणि 40 आमदार घेऊन महायुतीत निघून गेला. आणि जी काय महाविकास आघाडी शिल्लक होती तेवढं सुद्धा संख्याबळ विधानसभा निवडणुकीनंतर या 3 पक्षात आज उरलेलं नाही. महाविकास आघाडीचं काँग्रेसचे 44, शरद पवारांचे 12, उद्धव ठाकरेंचे 14, असं आपण बघितलं तर 26 आणि 44, म्हणजे जवळजवळ 70चं संख्याबळ विसर्जित विधानसभेमध्ये महाविकास आघाडीचं होतं. 70 आमदार होते. 70 मधले नव्या विधानसभेमध्ये फक्त 46 उमेदवार आपला आमदार शिल्लक राहिले. याचा अर्थ 24 आमदार महाविकास आघाडीने गमावले. आणि त्याचं कारण सरळ आहे की महाविकास आघाडी खांद्याला खांदा लावून विधानसभेची निवडणूक लढवू शकली नव्हती. अचानक निकालानंतर 2019ला निकालानंतर बनलेली जी महाविकास आघाडी होती तिचा महापौर आपला मुख्यमंत्री ही आधी ठरला आणि नंतर 3 पक्ष एकत्र आले. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं आणि काँग्रेसने आणि राष्ट्रवादीने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री देण्याचं मान्य केलं आणि महाविकास आघाडी तयार झाली. महाविकास आघाडी तयार झाल्यानंतर एकमेकांच्या विरुद्ध निवडून आलेल्या बहुमताच्या आमदारांची बेरीज तयार झाली. या वेळेला परिस्थिती अशी होती की उद्धव ठाकरे म्हणत होते माझं नाव आधी जाहीर करा किंवा मुख्यमंत्री पदाचं नाव जाहीर करा. त्याच्यावर सुद्धा एकमत होत नव्हतं. आणि त्यावर उद्धव ठाकरेंनी जाहीररित्या सांगितलं होतं की जेव्हा आधी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर केलेला नसतो आणि ज्याचे अधिक आमदार तो मुख्यमंत्री असं तत्व ठरतं, तेव्हा एकमेकांचे आमदार कमी करण्यासाठी मित्र पक्षांचेच आमदार पाडण्याची, उमेदवार पाडण्याची शर्यत चालू होते. आणि नेमकं तेच गेल्या विधानसभा निवडणुकीत झालं. जागा वाटपावरून झालं, मैत्रीपूर्ण लढतीतून झालं. हा बेबनाव दिसत होता, पण तरीही महाविकास आघाडीत नाराजी आहे अशा बातम्या काही येत नव्हत्या. आणि तशा बातम्या महायुतीच्या बाबतीत कुजबूज म्हणून सूत्रांकडून दिल्या जात होत्या. पण व्यवहारतः महायुतीला कुठेही या नाराजीचा परिणाम भोगावा लागला नाही. आणि त्या विधानसभा निवडणुकीच्या
आधीपासून सुरू असलेल्या नाराजीच्या बातम्या आज सुद्धा चालू आहेत. काल परवाचीच कधीची तरी गोष्ट आहे की ते पालकमंत्री पद जाहीर केली आणि मुख्यमंत्री, आपला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या दरेगावी गेले आणि ताबडतोब अजूनी रुसूनी आहे हे सुरू झालं. मुद्दा असा असतो की हे सगळं मला देखावा का वाटतं. कधी कधी हा देखावा असतो मित्र, दाखवायला केलेलं असतं. अगदी तुम्हाला आठवतं मित्रांनो, देखावा कसा असतो. ज्या दिवशी एकनाथ शिंदे हे विधान परिषदेचं मतदान उरकून 20 जून 2022 सूर्य मावळताना महाराष्ट्राची सीमा ओलांडून गुजरातेत सुरतला गेले आणि उद्धव ठाकरे यांच्या पायाखालची जमीन सरकली, त्याच्या आदल्या दिवशी 24 तास आधी तेच एकनाथ शिंदे शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्याच्या व्यासपीठावर बसलेले होते. त्यांनी भाषण करावं म्हणून त्यांचं नाव पण पुकारण्यात आलं होतं. पण एकनाथ शिंदे यांनी भाषण करायचं नाकारलं. आणि दुसरीकडे त्याच मंचावरून उद्धव ठाकरे यांनी ग्वाही दिलेली होती की आत्ता इथे बसलेल्यामध्ये कोणीही गद्दार नाहीये. आज ज्यांना आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरे, संजय राऊत उठता बसता झोपेत जागेपणी गद्दार 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 म्हणतात, त्यातले बहुतांश सगळे गद्दार हे त्या 19 जून 2022 वर्धापन दिन सोहळ्यामध्ये समोर बसलेले होते, हजर होते आणि उद्धव ठाकरेंना हे गद्दार आहेत हे सांगण्याची हिंमत झाली नव्हती. काय बोलले होते उद्धव ठाकरे की आईचं दूध विकणारा शिवसैनिक मला नको, असा शिवसैनिक असू शकत नाही असं माझ्या वडिलांनी मला सांगितलेलं आहे. आईचं दूध विकणारा मी इकडे टिकू देणार नाही, पण इथे बसलेल्यात कोणी नाही असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलेलं होतं. आणि त्याच मंचावर एकनाथ शिंदे बसलेले होते. तिथे हे निघून जाणारे, उद्या निघून जाणारे, काही तासांनी निघून जाणारे, शिवसेना सोडून जाणारे आमदार तिथेच बसलेले होते. पण आपण बंड करणार आहोत, आपण तुमचं सरकार कोसळून टाकणार आहोत, पर्यायी सरकार बनवणार आहोत, भाजप बरोबर जाणार आहोत, याची सुतराम कल्पना उद्धव ठाकरेंना लागू नये याची काळजी त्या बंडखोरांनी, एकनाथ शिंदेनी आणि त्यांच्या सोबत जाणाऱ्या आमदारांनी घेतलेली होती. फार कशाला, सगळेच्या सगळे 40-42 लोक एका फटक्यात एकनाथ शिंदे बरोबर सुरतला गेलेले नव्हते. काही गेले, तिथून गुवाहाटीला गेले, मग एक एक करत आणखीन डझनभर लोक थेट गुवाहाटीला गेले. उदय सामंत, दीपक केसरकर हे तर पहिल्या दिवशी एकनाथ शिंदे विरुद्ध निषेधाची बैठक वर्षावर बोलवण्यात आली, तिथे हजर होते. सदा सरवणकर सारखा आमदार शिवसेना भवनाच्या समोर येऊन एकनाथ शिंदे यांच्या निषेधाच्या घोषणा देत होता आणि 2 दिवसात गुवाहाटीला. याला कॅमोफ्लेज म्हणतात. ज्याच्या विरुद्ध बंड करायचंय, ज्याच्याशी घातपात करायचंय, त्याला गाफील ठेवणं ही एक प्रकारची रणनीती असते. दाखवायचंय, करायचं दुसरं. आणि म्हणून मला असं वाटतं की ज्या प्रकारे या एकनाथ शिंदे यांच्या नाराजीचं नाट्य रंगवलं जातं माध्यमातून, ते माध्यम बातमी म्हणून रंगवतात हे खरं आहे. आपल्या समोर येतं बातमी, ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर येतात, काही त्याला जुळणारे प्रसंग दाखवले जातात. पण जर अशा नाराजीचा व्यवहारी परिणाम 2-2.5 महिन्यानंतर कुठेही दिसत नसेल, तर मग हे रुसवे फुगवे हे खरे किती आणि दिखाऊ किती याचा विचार करणं भाग आहे. विचार करणं भाग आहे. कारण परिणाम कुठेच नाही. हा, गृह खात्यासाठी एकनाथ शिंदे अडून बसलेले आहेत, नडून बसलेले आहेत, वगैरे 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 बातम्या येत होत्या. गृह खातं भाजपने आणि देवेंद्र फडणवीसांनी सोडलं नाही.
कुठल्या खात्यासाठी कोण अडून बसलाय याची नाराजी नाट्य आपल्यासमोर रंगत होती. 40 पेक्षा अधिक मंत्र्यांचा शपथविधी झाला, पण जवळजवळ आठवडाभर तरी त्यांना मंत्रिपद सुद्धा माहिती नव्हती. मंत्रिपदाला खाती माहिती नव्हती. नाराजी नाट्य चालू होतं. आणि म्हणून मी ते शीर्षक जे दिले, अजूनही रुसूनी आहे, सरकार 2.5 महिने चाललंय, कुठे काही गडबड नाहीये. अशा वेळेला जर एकनाथ शिंदे दरेगावी गेले किंवा आणखीन इकडे तिकडे काहीतरी झालं म्हणून अजूनही रुसूनी आहे, ही रेकॉर्ड वाजवण्याची माध्यमांना गरज आहे का, याचा विचार त्या त्या माध्यमाच्या संपादकाने करावा, असं मला वाटतं. असं मला वाटतं. किंबहुना हा देखावा असेल तर तो कशासाठी आहे, याकडेही बघणं आवश्यक आहे. लवकरच 2.5-3 वर्ष रेंगाळलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व्हायच्या आहेत. आणि उद्धव ठाकरे यांचं राजकारण हे प्रामुख्याने मुंबई महापालिकेच्या बीएमसीच्या सत्तेवर अवलंबून आहे. एकदा मुंबई महापालिका हातची गेली की उरली सुरली उद्धव सेना सुद्धा सपाट व्हायला वेळ लागणार नाही. आणि त्याच्या आता चिन्ह दिसायला लागलीत, लक्षणं दिसायला लागलीत. ज्या प्रकारे राजूल पटेल वगैरे शिवसैनिक, माजी नगरसेवक, पदाधिकारी आत्ताच विधानसभा निकालानंतर एक एक करून उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदेच्या दिशेने जाताना दिसत आहेत किंवा कुठे भाजपमध्ये जाताना दिसत आहेत, इतर मुंबई बाहेरचे, ते बघितल्यानंतर एकनाथ शिंदे यांची नाराजी मला अधिक देखावा वाटतो. एकनाथ शिंदे यांना उरली सुरली शिवसेना महाराष्ट्रातून संपवण्यासाठीच भाजपकडून, महायुतीकडून जबाबदारी देण्यात आली आहे का? ठीक आहे, मुख्यमंत्री म्हणून प्रारंभिक पातळीवर शिवसेनेचं काय ते सत्ता केंद्र एकनाथ शिंदेने आपल्या हाती घेतलं. पण शिवसेना म्हणजे संघटना असते. आणि शिवसेनेचं संघटन उरलं सुरलं, जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, गट प्रमुख, संपर्क प्रमुख यांचं जे माहोल आहे, जाळं आहे, हे एकनाथ शिंदे आपल्या पंखाखाली आणत नाहीत तोपर्यंत एक हाती त्यांची हुकूमत शिवसेनेवर प्रस्थापित झाली असं म्हणता येणार नाही. बाळासाहेबांची शिवसेना ही आमदार, नगरसेवक किंवा खासदार यांच्यावर मोजली जात नव्हती, तर रस्त्यावर उतरणाऱ्या शिवसैनिकांवर मोजली जात होती. आणि ती शिवसेना जिल्हा प्रमुख, शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, गट प्रमुख, संपर्क प्रमुख यातून विणलेली होती. ती सगळीच्या सगळी आज एकनाथ शिंदेकडे आलेली नाही. त्याचे काही पॅचेस, काही तुकडे उद्धव ठाकरे यांच्याकडे आहेत. आणि जोपर्यंत सत्तेमध्ये अडकलेले एकनाथ शिंदे त्यात गुंतलेले असतील तोपर्यंत उद्धव ठाकरे यांना जीवदान मिळालेलं होतं. जितके एकनाथ शिंदे हे सत्तेच्या बाहेर आणि संघटनेत अधिक असतील तितके ते उद्धव ठाकरेंची उरलेली शिवसेना खिळखिळी करू शकतात, हे ओळखूनच त्यांना या जबाबदारीतून बाजूला काढले. आणि आधी पूर्ण शिवसेना ताबा करा, बरं तुम्ही मुख्यमंत्री होऊ शकता, असं आश्वासन अमित शहानी एकनाथ शिंदेना दिलंय का, अशी माझी आशंका आहे. आशंका आहे. सत्तापदावर राहा, त्यामुळे लोक आकर्षित होतात, पण अधिकाधिक लक्ष शिवसेना नावाच्या अत्यंत बारकाईने विणल्या गेलेल्या जिल्हा, तालुका, मोहल्ला पातळीवरच्या संघटनेवर कब्जा करा. पालिका पातळीवर उद्धव ठाकरे यांचा पराभव कराल तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने बाळासाहेबांची शिवसेना तुमच्या नेतृत्वाखाली आणली हे सिद्ध होईल. भाजपला बाळासाहेबांची शिवसेना सोबत पाहिजे. सिम्बॉल आणि पक्षाचं नाव म्हणजे शिवसेना नाही. बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे अत्यंत बारकाईने विणलेलं संघटन असतं आणि ते आपल्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदेनी आणावं याच हेतूने
त्यांना मुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीतून बाजूला करून अमित शहानी एक डाव खेळलाय का, अशी मला शंका आहे. अशी मला शंका आहे. कारण जितके एकनाथ शिंदे अमित शहाच्या जवळ आहे, त्यातून ही शक्यता मला वाटते. ही शक्यता मला वाटते. आणि मग हे आतलं नाराजी नाट्य लोकांसमोर रंगवलं, तर मग अमित शहाची किंवा देवेंद्रशी सुद्धा एकनाथ शिंदे टक्कर देऊ शकतात आणि पक्ष चालवू शकतात. हा विश्वास जेव्हा उरल्या सुरल्या उबाठा शिवसैनिकांमध्ये आणि नेत्यांमध्ये जमा होतो, जागृत होतो, तेव्हा एकनाथ शिंदेचं संघटनात्मक बळ वाढवायला हातभार लागत असतो. आणि म्हणून हा मला कॅमोफ्लॉज वाटतो. एकनाथ शिंदेची नाराजी हा मला देखावा वाटण्याचं किंवा एक डावपेच वाटण्याचं ते कारण आहे. युतीमध्ये नाराजी दाखवून उरली शिवरली शिवसेना आपल्या घोटात ओढणं हे गेल्या 2.5 महिन्यात किती संथ गतीने आणि गाजावाजा न करता चालू आहे, याच्या बातम्या एकत्रित करा. मग मी काय सांगतो ते कळेल. अजूनही रुसून आहे, खुलता कळी खुलेना. याचा अर्थ तो आहे, ज्या दिवशी सगळी शिवसेना, जवळपास सगळी शिवसेना आपल्या बाळासाहेबांच्या बळासकट एकनाथ शिंदेच्या घरी येईल, त्या दिवशी एकनाथ शिंदेची कडी खुललेली दिसेल. कारण तिथे त्यांचा निर्विवाद मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा होईल. आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.